आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा संध्यालाइव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून यावरून अंबादास दानवे यांनी सरकार आणि महापालिकेवर जोरदार टीका केली आहे। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा आरोप करत गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले। जीर्ण इमारतीचं खरं तर पाहणी स्ट्रक्चरल ऑडिट करणं ही महापालिकेची जबाबदारी असते आणि असं असताना काल रात्री मानपूरमध्ये 6 लोकांचा अंगणात बळी गेलेला आहे। झाडाच्या फांद्या तव्यातून लोकांचा जीव जाण्याचा प्रकार झाला आहे। मागच्या 6 दिवसात जवळपास 200 ठिकाणी अशा पद्धतीनं झाडाच्या फांद्या पडून जीवाचं काहीतरी जखमी किंवा जीव जाण्याचे प्रकार घडले। ठिकठिकाणी रस्ते ब्लॉक आहेत। खरं तर आज मुंबईच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचं म्हणा, महायुतीचं म्हणा, प्रशासन हे सरकार असताना सातत्यानं शिवसेनेवर, उद्धवजीवर, आदित्यजीवर टीका करणाऱ्या लोकांनी आता स्वतःच्या ताब्यात असताना काय दिवे लावतात हा प्रश्न। मी तर म्हणतो राजकारण सोडा, परंतु आज माणसाला रस्त्याने चालणं अवघड झालं। मॅनहॉलमध्ये लोक पडत आहेत, झाडं तुटून लोक पडत आहेत, लोकांच्या वाहनाचं नुकसान होत आहे, जीर्ण इमारती पडत आहेत। याचाच अर्थ सरकारने याच्यात लक्ष दिलं पाहिजे। मुंबई महानगरपालिकेचे महापौर असेल, स्टँडिंगचे चेअरमन असेल, उपमहापौर हे कामकाज करण्यात मला वाटतं सक्षम नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। त्यामुळे सरकारने त्वरित या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई पुणेचा जो नवीन मिसिंग लिंक झालेला आहे त्याच्या गेटवरच दरड कोसळलेली, गेटवर। आणि धोधो पाऊस आतमध्ये, धोधो पाणी आतमध्ये गळत आहे। कोस्टल रोडवर तशी स्थिती आहे। मोठा इन्फ्रा मॅन म्हणून काही जण स्वतःला म्हणून घेतात, पण ही इन्फ्राची काय स्थिती आहे महाराष्ट्राची या सरकारने करून घेतलेली? कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? त्यांचीच घोषणा होती, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? मला तर वाटतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? फांद्याकडून लोकांचा जीव जातोय। नवीन तुम्ही मिसिंग लिंक केला, त्याच्या गेटवरच दरड कोसळते। कोस्टल रोडमध्ये पाणी धोधो पडतंय आणि म्हणून कुठं नेऊन ठेवला या भारतीय जनता पार्टीनं, महायुतीने महाराष्ट्र? हा प्रश्न तर त्यांना विचारावा लागेल। मुंबई पुणे कनेक्ट पूर्णपणे तुटलेला आहे, कारण एक्सप्रेसवे असेल, मिसिंग लिंक असेल आणि ट्रेन देखील बंद असलेला आहे। बरोबर आहे। जो मिसिंग लिंक बंद पडला, त्याच्यानंतर एक्सप्रेसवे बंद पडला, रेल्वे बंद आहे, जुना महामार्गसुद्धा बंद पडलेला आहे। त्यामुळे मुंबई पुणे सगळ्यात वाहतुकीचा वर्दळीचा रस्ता आहे महाराष्ट्राचा, हा कालपासून पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि सरकार झोपलेलं आहे। सरकारला काही घेणं देणं नाही। इन्फ्रा सरकार म्हणणारं खरं तर क्षणात या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त झाला पाहिजे, परंतु अजूनही सरकारला याची जाग आलेली नाही। जनतेचं जनजीवन विस्कळीत सरकारमुळे झालेलं आहे। मुंबई गोवा हायवे सांगेल ना, हे मोठे रस्ते सगळेच बंद आहेत। ठाण्यामधून मुंबईमध्ये यायला 5 तास लागू लागलेले आता। पुण्यामध्ये ती स्थिती आत्ताच्या घडीला। मुंबई गोवा महामार्ग आता अशाच पद्धतीनं बंद पडलेला आहे आणि म्हणून सरकारचं जो दिखाव्याचा जो विकास आहे पूर्णपणे या पावसाने कोसळून टाकला। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।